महाडमधील ऐतिहासिक चवदार तळे परिसरात बियर शॉपी आणि बियर बार सुरू करण्याच्या हालचालींमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या ऐतिहासिक आंदोलनाशी संबंधित असलेल्या या पवित्र स्थळाजवळ मद्य विक्रीला परवानगी देण्याच्या प्रस्तावावर आंबेडकर अनुयायी आणि विविध संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाड शहरातील एका माजी नगरसेवकाकडून चवदार तळ्यापासून काही अंतरावर बियर बार आणि बियर शॉपी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी आणि कार्यकर्त्यांनी महाड नगरपालिकेत धाव घेत नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली। ऐतिहासिक आणि अस्मितेच्या स्थळाजवळ अशी परवानगी कशी दिली असा सवाल उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। धार्मिक संस्थांकडूनही हरकती घेतल्या जात असल्याचं सांगण्यात आलं आहे। दरम्यान महाडचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनीही या प्रस्तावाचा निषेध करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे। आपल्या नगरपालिकेकडून दिलीच कशी याची सखोल चौकशी आपल्याकडून व्हावी। राहिला प्रश्न 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ज्या हरकती मागवलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही संपूर्ण धार्मिक सामाजिक संस्थांच्या वतीनं आम्ही हरकत घेतोय की त्या चवदार तळ्याच्या परिसरामध्ये, क्रांती स्तंभाच्या परिसरामध्ये किंवा राष्ट्रीय स्मारकाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची बियर शॉपी किंवा रेस्टॉरंट परमिट रूम असं कोणत्याही तिथं तुम्ही प्रस्थापित करू नये, कोणालाही परवानगी देऊ नये अशी आमची सगळ्यांची विनंती आहे। राहिला प्रश्न वेळोवेळी सामाजिक ज्यावेळी अशा काही गोष्टी समस्या निर्माण होतात त्यावेळी आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत की ज्यावेळी ते प्रशासक म्हणून काम करत होते। वेळोवेळी आम्ही अशा अनेक सूचना साहेब त्यांच्याकडे मांडल्या, परंतु त्यांनी आम्हाला समाजाला फार हलक्या स्वरूपामध्ये घेतलेला आहे की कुठल्याही प्रकारचं राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील याबाबत ही बाब गांभीर्याने घ्यावी। हा प्रश्न अस्मितेचा आहे आमच्या, कारण या चवदार तळ्याच्या परिसरामध्ये संपूर्ण देशभरातून पर्यटक येतात आणि अशाच पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जर बियर शॉपी किंवा अनैतिक असे व्यवसाय सुरू असतील तर एकदम निषेधार्ह आहे। मी याचा निषेध करतो। बंद म्हणजे जी बियर शॉपी त्यांनी सुरू केलेली आहे पूर्ण बेकायदेशीर आहे। ना हरकत दाखला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही आणि याबाबत आम्ही माहिती देखील घेतली की आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये ते ना हरकत दाखला या ठिकाणी त्यांना बियर शॉपीसाठी दिलेला नाही, कारण विदाऊट ना हरकत दाखला या ठिकाणी बियर शॉपी कशी सुरू झाली हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा खुलासा करणं आवश्यक आहे।